धन्यवाद सर. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की आज आपल्याकडे पदवीधर, उच्च पदवीधर आणि MBA वगैरे म्हणजे अशा उच्च पदव्यांचा याच्यानंतर सत्कार होणार आहे. आपण कार्यबाहुल्यामुळे थांबू शकणार नाही दरेकर साहेब, पण वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलांचा आता याच्यानंतर आम्ही सत्कार करणार आहोत. दरेकर साहेब 1 मिनिट. आपण आता उल्लेख केलात भाषणात की कशी आम्ही त्या मुलांचा पण सत्कार करतोय की जी पदवीधर झालेली आहेत, उच्च पदवीधर आहेत, आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातील MBA वगैरे. तर कृपया मुलांनी फक्त हात वर करा. 35 मुलांचा आज त्यानंतर सत्कार होणार आहे. आलेल्या मुलांनी जरा हात वर करा, जोरात हात वर येऊ दे रे आणखीन. हां, आणि दरवर्षी आम्ही असे सत्कार करतो. आता आपले मंडळाचे सल्लागार श्रीयुत अशोकजी तावडे त्यांच्या आनंदी फाउंडेशनतर्फे जीवन गौरव पुरस्कार त्यांनी आपल्या भैयासाहेबांना दिला. त्यांच्याबद्दल ते 2 शब्द बोलणार आहेत. अत्यंत मान्यवर, अत्यंत तळागाळातनं अत्यंत उच्च पदस्थ झालेले दरेकर साहेब, पाटील साहेब, IPS सारख्या परीक्षेमध्ये काय कष्ट घेऊन तुम्ही पुढे आलात याची आम्हाला नक्कीच कल्पना आहे. आमचे अध्यक्ष दिनकरराव आणि ज्यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार दिला ते आमचे भैया म्हणतो आम्ही त्यांना, पण सतीश तावडे या माणसाला जीवनगौरव देण्याचं एकच कारण, गीतेतला उत्तम पुरुष ज्याला भगवंताने सांगितलंय त्याचं एक वर्णन आहे. ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वस्थम प्रावुरव्ययम प्रज्ञायश भूतानी. ज्यांचं तुम्हाला मी विनोबा भाव्यांच्या भाषेत सांगतो कारण संस्कृत कळणारे लोक कमी. खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वस्थ बोलीला, ज्याच्या पानामध्ये वेद जाने तो वेद जाणितो. खाली मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे लोकी, ज्याचे तसे रूप दिसे न येते भासे न शेंडा बुड कांद कांदा. घेवोनी वैराग्य अभंग शस्त्र तोडून या दृढ मूल वृक्ष, यावा पुढे शोध तया पदाचा जेथोनी मागे फिरणे नसेची. ह्या स्टेजला जी माणसं पोचली आहेत ते पुरुषोत्तम, ते उत्तम पुरुष, त्यांचा जीवन गौरव. आणि या माणसाने गेली 75 वर्ष एकट्याने नाही, प्रेमाताई पण आहेत त्यांच्या, दोघांनी आमच्या समाजासाठी वाहून घेतलं. स्वतःच्या 2 मुलींना उच्च विद्याभूषित करूनही समाज हीच आपली मुलं, समाज हेच आपले आईवडील समजून गेली 50 वर्ष सातत्याने काम करणं समाजासाठी. याच्यापेक्षा जीवनाचा गौरव काय असणार. जीवन समाजाच्या नावाने लिहून दिलं. कुसुमाग्रजांना विचारलं, सर तुम्हाला कविता स्फुरते कशी आणि येते कुठून, काय उद्देश काय? तर ते म्हणाले, माझ्या विशाखा काव्यसंग्रहात शेवटची कविता आहे समिधा. समिधाच सख्याया यात कसा ओलावा, फुलापरी मकरंद कुठून मिळावा. जात्याचं वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. खडकाळ प्रांत आई जेतून निघाली, पत शोधिता आली रानातून अकेली. नचरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळ कांकुर ती वेली. नवपर्णांच्या या विरल मांडवा खाली, तोषेल कुणी शापिल कुणी दुर्वास. म्हणे या जळोत समिधा भव्य वृक्षाली. समिधाच सख्या यात कसा ओलावा, फुलापरी मकरंद कुठून मिळावा. जात्याचं वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. हे करणारे आमचे सतीश तावडे यांना आम्ही तो जीवन गौरव दिला. आपण सर्वांनी त्याचा टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आणि हा आनंद आमच्या आनंदी फाउंडेशन पर्यंत पोहोचलाय. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सर. आणि आपले पाहुणे कार्यबाहुल्यामुळे निघत आहेत. अजून आपला कार्यक्रम संपलेला नाही. कृपया कोणीही जागेवरून उठू नये.
हं? आता गेले ते कोणाकडे थांबा ना, जरा वेळाने, जरा थांबा ना, 2 मिनिटं. हां. हॅलो. रितू तावडे, मुंबईच्या प्रथम नागरिक यांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी. मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सौ ऋतुजा तावडे, ऋतुजा राजेश तावडे यांचं आगमन झालेलं आहे. काय लक्षात आहे? आपले पाहुणे सुद्धा वर व्यासपीठावर पुन्हा परत आलेले आहेत. धन्यवाद सर. छान सुवर्णयोग आपल्याला लाभलेला आहे की आजच्या नवनिर्वाचित आपल्या मुंबईच्या प्रथम नागरिक सौ ऋतुजा राजेश तावडे यांचं आगमन झालंय. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि हॅलो, निकालानंतर सुमारे 15 दिवसांनी आज त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. काल मुंबईच्या प्रथम नागरिक होण्याचा महापौरपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला त्यांना. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1973 रोजी गेली. हॅलो, मगाशी माझं सांगायचं राहिलं, तावडे समाजाचा सन्मान करण्यात माझाही खारीचा वाटा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना रितू तावडेला महापौर करा अशी मी जोरात शिफारस केली होती. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम आपला सफल झालेला आहे. आणि त्या कशा चांगल्या आहेत, आमच्या कोकणचा चेहरा आहे, कोकणातल्या आहेत, अभ्यासू आहेत. कारण शेवटी वकील लागतो कोणतरी, तर तावडे समाजाच्या वकिलाची भूमिका मी केलेली आहे. या मुंबईमध्ये सर्वप्रथम तावडे समाजाचा महापौर झालं, ही न भूतो न भविष्यती अशी गोष्ट या इतिहासामध्येच घडलेली आहे. 1914 मध्ये सन्माननीय अभिनंदनीय विनोदजी तावडे हे पहिले या राज्याचे मंत्री होते. त्यानंतर एक इतिहास घडवला बिहारमध्ये, जे अद्भुत हे जो तुम्हाला भाजपला मिळाला त्याचं श्रेय विनोदजींना जातं. आणि त्यामुळे आता त्यांना केरळामध्ये पाठवलेलं आहे. तातडीने त्यांना माननीय देशाचे भाजपचे अध्यक्ष त्यांनी बोलवल्यामुळे मला फोन आला की मी तिकडे जातोय, नाही तर ते आज त्या ठिकाणी येणार होते. पण रितू मॅडम, आपण या ठिकाणी आम्ही सर्व आतुरतेने वाट बघत होतो. सन्माननीय साहेबांना जायचं होतं, परंतु आपण या ठिकाणी घेऊन आलात. न भूतो न भविष्यती आहे. एक तावडे महापौर हे भारताचं फायनान्शियल सिटी, एक मोठी जागतिक शहराचं महापौर होणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून आज आणि असा योगायोग आला की आमचं हे स्नेहसंमेलन आज होतंच. परंतु आम्हाला असं वाटत होतं, माझं 8 दिवसापूर्वी दरेकर साहेबांना मी सांगितलं, प्रसाद लांडना सांगितलं, आमच्या ऋतू तावडे होत असेल तर बघा. तर त्या म्हणाले जोरात आमचे प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी म्हटलं. आणि त्याच वेळेला मी राजेशला फोन केला की मला आम्हाला कुठे आशा वाटते की ऋतूजी आमची महापौर होणार आहे. म्हणून आज मी सन्माननीय दरेकर साहेब आणि सन्माननीय वळसे आपल्या साहेबांना सांगतोय की त्यांचा सत्कार करायचा.
एक मिनिट आमच्या सेक्रेटरींची एक विनंती आहे ऋतुताई एक सेकंद साहेब एक सेकंद आपण शुभेच्छा बसा आधी एकतर मी क्षमा मागते की मला यायला उशीर झाला यावेळी या ठिकाणी, कारण खूप कार्यक्रम सातत्याने माझ्याकडे चालू आहेत। या ठिकाणी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ जे सातत्याने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार काम करते, आमचे सतीश तावडे साहेब, आणि या ठिकाणी आमचे माननीय प्रवीण भाऊ दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर आपले विश्वास नागरे पाटील साहेब आणि बसलेले मंचावरचे सर्व सन्माननीय आणि उपस्थित माझा संपूर्ण तावडे समाज, मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय। माझे मिस्टर सुद्धा आलेले आहेत। आज राजेश बरोबर लग्न झाल्यानंतर तावडे या घराण्यात मला येण्याची संधी मिळाली आणि मी माझं सौभाग्य समजते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला राजेशने कायम प्रोत्साहन दिलं आहे, समाजकारण असू दे, राजकारण असू दे, त्यामुळे माझ्या नवऱ्याचा मला खूप मोठा पाठिंबा आहे। त्यामुळे मला तावडे समाजाचा खूप अभिमान। या ठिकाणी माझ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये कायम माझ्या पाठीशी राहिलेत ते माझे प्रवीण भाऊ, जे सातत्याने बोलत होते की ऋतुताईंचं झालं पाहिजे काम या ठिकाणी, आणि दुसरे आमचे देवा भाऊ, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एक साधारण 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी बसणार आहे। 11 तारखेला पदग्रहण सोहळा आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना, माझ्या संपूर्ण माझ्या भावंडांना, माझ्या सगळ्या समाजाला मी या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण देते की त्या कार्यक्रमाला 11 तारखेला 10 वाजता मुंबई महानगरपालिकेत आपण सर्वांनी यावे। मी काम करत असताना तुम्ही जर आलेत सगळेजण तर मलाही तिथे त्या ठिकाणी ताकद मिळेल। एक 44 वर्षानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर बसतोय आणि मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये त्या दिवशी तेच सांगितलं की मुंबईचा महापौर म्हणून नाही तर मुंबईची सेवक म्हणून मी काम करणार। आणि या ठिकाणी एक वेगळा इतिहास, मला ह्या ठिकाणी इतकी मोठी संधी मिळाली आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे माझ्यासाठी, गौरवशाली क्षण आहे। सभागृहामध्ये सभागृह चालवत असताना तुम्हाला तुमची ऋतू वहिनी त्या ठिकाणी दिसेल, इतर वेळी तुम्हाला मी रस्त्यावरती काम करत असताना दिसणार। लोकांमध्ये सामान्य जनतेची एक सामान्य गृहिणी, या ठिकाणी इतकी मोठी संधी मला भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन। आणि मी आग्रहाचं तुम्हाला आमंत्रण पुन्हा एकदा करते की 11 तारखेला जो पदग्रहण सोहळा आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी नक्की या। मी तुमच्या सगळ्यांची वाट पाहते। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।
हॅलो, राजेशजी तावडे स्टेजवर मंचावर येण्याची कृपा करा. राजेशजी. माईक. हॅलो. हं. माझी विनंती आहे सर्वांना, कार्यक्रम संपलेला नाही. एक मिनिट, आपण सर्वजण बसून घ्यायचं, जे बाहेर आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. आपल्या महापौर आलेल्या आहेत, त्या पण आता बसतील आणि बाकीचा राहिलेला जो कार्यक्रम आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटचा त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्लीज कृपया. हॅलो. 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 कृपया सर्वांनी स्थानापन्न, स्टेजवरच्या सगळ्यांनी, व्यासपीठावरच्या सगळ्यांनी खाली उतरा. ए माईक 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 माईक. कोणी गोंधळ करू नका. सगळ्या उभ्या असलेल्या लोकांनी बसून घ्यायचंय प्लीज. सगळे समोर उभे आहेत त्यांनी बसून घ्या. हॅलो, चालतं का बरोबर? हॅलो. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. हॅलो हॅलो चला. हॅलो, प्लीज प्लीज सर्वांनी बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. कार्यक्रम संपलेला नाही. प्लीज बसून घ्या. प्लीज. अरे परत परत का सांगावं या लागतंय? बाजूला. कार्यक्रम हो, संपलेला कार्यक्रम नाही. संपलेला नाही. नाही, आधी राहिले 2-3 सत्कार ते घ्यायचे. हे बघा,
अजून सत्कार संपलेले नाही आहेत आणि आपल्याला ग्रॅज्युएट मुलांचे पण सत्कार करायचे आहेत. का लोक उभी आहेत मला समजत नाही. मला सगळे खाली बसलेले दिसले पाहिजेत. बसा मॅडम, मध्ये उभ्या राहू नका. दीपाली, उर्वरित कार्यक्रम आपण सुरू करायचा आहे. ज्योत्स्ना चंद्रशेखर तावडे कुठे असतील त्यांनी यायचं आहे पटकन स्टेजवर. ज्योत्स्ना चंद्रशेखर तावडे, त्यानंतर मालिनी दीपक तावडे आहेत. मालिनी दीपक तावडे आहेत का? चला पटकन. त्यानंतर सौरभ संजय तावडे. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट, सर्वांनी शांत राहायचं आहे. आणि या त्यानंतर ठिकाणी मी एक- विद्यार्थ्यांची नावं वाचणार आहे. अर्धा तास विद्यार्थ्यांनी यायचंय. एक सेकंद, अर्धा तास सन्माननीय महापौर आपल्यामध्ये आहेत. त्यांच्यानंतर दुसरा कार्यक्रम हे बघा, त्यांना हां. आहे. त्यावेळेला जे लोक ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ज्यांनी आपली नावं दिलेली आहेत सत्कारासाठी, त्यांनी कृपया लेफ्ट साईडला रांगेत उभं राहायचं आणि एकेकाला घ्यायचंय. मी नावं घेते पटापट. आता नावं घेतलेली आलं का कोणी? हां, कोणी? या मॅडम पुढे या. हां, ज्योत्स्ना चंद्रशेखर तावडे, राजापूर विले यांचं गाव. वा मॅडम पुढे वा. कोण आहे तिथे? तिथे कोण आहे? प्रदीपजी बघा ते तिकडे काय चाललंय. हां, Check, 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 test, test, check, test, 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 चंद्रशेखर test. राजापूर विलिये गावच्या आलंय ना तिथे? ते बघा ना. नाही आहे त्यांचं तिकडे. ट्रॉफी असेल. यांचा सत्कार आहे. यांचा सत्कार आहे. काय झालं? सत्कार. हां, त्यांचे सत्कार राहिले होते. चला राहा मॅडम, उभ्या राहा. सौरभ आलाय ना? सौरभ ये पुढे. मालिनी तावडे आले आहेत का? मालिनी तावडे या लवकर. उभे राहायचं. हां, ज्योत्स्ना चंद्रशेखर तावडे या राजापूर विलिये गावच्या स्नुषा. APMCमध्ये त्या कार्यरत होत्या निरीक्षक ह्या पदावर. सेंट्रल एक्साईजमध्ये व आत्ताचे डिपार्टमेंट GST मधून त्या रिटायर्ड झालेल्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच त्यांचा एक मुलगा मतिमंद असूनही आजपर्यंत त्याची जबाबदारी पार पाडत आहेत आणि त्यांचा गाण्याचा छंदसुद्धा जोपासत आहेत. मगाशी त्यांनी गाणीसुद्धा 2-3 छान म्हटली, म्हणून आपण त्यांचा विशेष सत्कार करत आहोत. मालिनी दीपक तावडे, खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज बेलापूर येथील कुमारी मालिनी दीपक तावडे हिची शैक्षणिक वर्ष 2025-26साठी ब्रँड ॲम्बेसेडर 2025-26 म्हणून निवड झाली. सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि नेतृत्व गुण यांच्या जोरावर तिने हा विजय मिळवलेला आहे. तसेच प्रतिष्ठित ओबेराय हॉटेल येथील वरिष्ठ कॅप्टन श्री अल्विन मेनेजेस यांच्यातर्फे कुमारी मालिनीला प्रोफेशनॅलिझम अँड सिन्सिअर एफर्ट्स अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. आपल्या कार्यकारिणी सदस्या सौ स्नेहा तावडे यांचे चिरंजीव सोमय्या महाविद्यालयातून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांना 92% गुण मिळालेले आहेत. MTech इन अँड कॅम्प अँड रोबोटिक. आपल्या कार्यकारिणी सदस्या स्नेहा तावडे, ये स्नेहा, ये. स्नेहा तावडेंचा हा मुलगा आहे. सौरभ, तुझे खूप खूप अभिनंदन आणि अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती हो. आता मी घेते ना. काय झालं तुमचं? काय
असू दे. हां. सौरभ हा उभा राहा परत, तुझं आहे तिथे सर्टिफिकेट. मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी त्याच्यात त्याने हे मिळवलंय. ओमकार पुंडलिक आलाय. ओमकार पुंडलिक पटकन यायचंय आता पुढे. या पटापट या. या बाजूने या. या बाजूने या. तो त्याच्या माईक बरोबर. आपण त्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देतो. ॲडव्होकेट दिगंबर अनंत तावडे आणि ॲडव्होकेट दिगंबर अनंत तावडे, ऋतुजा मनोहर तावडे, ॲडव्होकेट अनंत दिगंबर अनंत तावडे, साईराज राजू, दिगंबर अनंत तावडे, LLB लॉ, ऋतुजा मनोहर तावडे, याच्यानंतर ऋतुजा मनोहर तावडे, मानस महेंद्र तावडे. हॅलो. मानस महेंद्र तावडे आलाय. सना राजेंद्र तावडे. हॅलो. सना राजेंद्र तावडे. ऋतुजा तावडेचे आई बाबा घेत आहेत. मानस महेंद्र तावडे, सना 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 राजेंद्र तावडे, बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग, मायनर इन डाटा. त्यानंतर ॲडव्होकेट आर्या अजित तावडे आले. आर्या अजित तावडे आहे. आर्या अजित तावडे. विवेक सुहास तावडे. विवेक सुहास तावडे आहे. विवेक आलाय. कृपया मुलांना प्रोत्साहन द्यायचंय. मध्ये कोणी बोलू नका प्लीज. तिथे कोण चर्चा चाललेली आहे प्लीज. या मुलांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. टाळ्या कुठेच येत नाहीयेत. विवेक ना. वेदांत तावडे आलाय का. वेदांत तावडे आला. ये कोण आहे. हा या त्यांना यायला द्या तिकडून. चिन्मय तावडे. वेदांत तावडेची आई आले. BE कम्प्युटर सायन्स. चिन्मय हृदयनाथ तावडे, मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. हां उभे राहा. वेदांतचं सर्टिफिकेट बघा कुठे गेलं. हां आहे तो त्याच्याकडे. चिन्मयचे हे आई वडील हे वडील आहेत. चिन्मयचे वडील इकडे. हां तो मुलगा त्यांचा कॅनडाला आहे. ते आलेले आहेत. आदित्य अजित तावडे आलाय का. ये. BSc IT. आदित्य अजित तावडे BSc IT.
शिवानी मंगेश तावडे. शिवानी मंगेश तावडे. पुढचं कोण तयार आहे? शिवानी. येस येस, उभी राहा. शिवानी मंगेश तावडे, ये बघा. BSc IT. सौ ऋतुजा तावडे पहिल्या टर्ममध्ये जेव्हा त्या नगरसेविका होत्या तेव्हा त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागावर म्हणजे शिक्षण समितीवर होत्या. त्यांना हे छान काम आल्याबरोबर म्हणजे महापौर झाल्याबरोबर तुमच्या हातून हे सुंदर काम होत आहे. भाग्यश्री हनुमंत तावडे आलेत. भाग्यश्री ये बरोबर बरोबर. जान्हवी, जान्हवी आली आहे. कुठे? हां ये, तू आलायस. जान्हवी नाही आली. ये तू पण ये ना. जान्हवी, एक मिनिट. येतोय. जान्हवी अनंत, सॉरी, जान्हवी प्रशांत तावडे, ये लवकर. जान्हवी प्रशांत तावडेचे वडील आलेले आहेत. आपल्या सतीशजींच्या अगोदर जे सेक्रेटरी होते मनोहर तावडे, त्यांचा हा मुलगा आहे आणि त्यांची नात जान्हवी. तिने MBA केलेलं आहे. अदिती अनिल तावडे. अदिती. पुढचं सिद्धी संजय तावडे. अदिती. अदिती नंतर सिद्धी. सिद्धी कोण आहे? सिद्धी तू. अदिती अनिल तावडे BMS केलेला आहे तिने. टाळ्या होऊ दे, टाळ्या होऊ दे. सिद्धी संजय तावडे, ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. क्षितिजा, याच्या पुढे क्षितिजा. क्षितिजा आली आहे का? हां तुम्ही. हां अच्छा अच्छा. क्षितिजा मनोहर तावडे. क्षितिजा मनोहर तावडे. यश सुमंत तावडे आले. यश. यश सुमंत तावडे. BSc हॉस्पिटॅलिटी. BSc. हर्षदा प्रदीप तावडे. हर्षदा प्रदीप तावडे आली आहे. हर्षदा प्रदीप. हां हर्षदा प्रदीप तावडे. बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. आयुष संदीप तावडे. आयुष. ऋतुजा चिंतामण तावडे. ऋतुजा चिंतामण तावडे. मिसेस सोनाली मनोहर तावडे आले. सोनाली.
का हां. सोनाली मनोहर तावडे, मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन. यश अष्टविनायक तावडे. यश यश आलाय का? यश आहे? यश सुस्मित मंगेश तावडे. मुकुंद दिलीप तावडे. मुकुंद दिलीप तावडे आलेत? मुकुंद दिलीप तावडे नाही आहे. साक्षी संदीप तावडे. साक्षी संदीप तावडे आहे? साक्षी संदीप कोण आहे? हे हां, मुकुंद दिलीप तावडे. साक्षी संदीप तावडे आलेत? साक्षी नाही. आशिष आशिष अंकुश पवार तावडे आहे? शरयू शरयू रामचंद्र तावडे. तुमचं तुमचं काय? सुस्मित मंगेश तावडे. तर सुस्मित मंगेश तावडे आलाय. सुस्मित मंगेश तावडे आलेत? हां. आशिष अंकुश पवार तावडे. शरयू रामचंद्र तावडे. नम्रता नारायण तावडे. नम्रता. कौस्तुभ रमेश तावडे. कौस्तुभ कोण आले? नाही? बर, त्या तीनच आहे. प्रसाद किरण बने आलाय? प्रसाद किरण बने आहे? प्रसाद किरण बने हां घ्या. रोहन रमेश तळेकर. ये तू पण येस निघदा. ये ना ये. रोहन रमेश तळेकर. रोहन माझा नातू आणि लेक MBA झाला. भुवन विकास पाटील. भुवन विकास पाटील. येस येस. कृपया सर्वांनी बसून घ्यायचंय. झाले? अजून आहेत? हा द्या. कोण आहे? कौस्तुभ. हां घ्या घ्या ना घ्या. मंडळी जरा शेवटी शेवटी मी वेगळं बोलतेय. सगळ्यांचं इकडे लक्ष. कृपया तिथे गर्दी करू नका. आता जाऊ दे, त्या मॅडमना जाऊ दे आता. अहो सर्वांनी जरा बाजूला व्हा तिथून प्लीज. मॅडमना जाऊ दे आता. हे बरोबर नाही आहे. बाजूला व्हा सगळे प्लीज. तिथे सगळ्यांनी बाजूला व्हा आणि सगळ्यांनी जरा बसून घ्या. झाले? सगळे झाले ते? व्यासपीठावरच्या सगळ्यांनी पण जरा बसायचंय खाली. एक 2 मिनटं 2 मिनटं सगळ्यांनी बसून घ्यायचंय जागेवर. मंडळी आपल्या कोकणात 16 भूत आहेत. चला सगळ्यांनी इकडे कान ठेव करा. भूताची गोष्ट सांगते मी. आपल्या कोकणात 16 भूते आहेत. 16 प्रकारची भूत आहेत.
युवा तावडे टीम ही 16 भूते पाहायला कोकणात गेलेले होते आणि भूत भूताटकी देव देवस्की काय आहे याचं त्यांनी एक सुंदर व्हिडिओ आता तुम्हाला दिसेल. सगळ्यांनी जरा व्यासपीठावरच्या पडद्याकडे पहा. चला बघूया 16 कोकणातली भूतं. द्या द्या त्यांचं देऊन टाका ना तिथे. नावं घेतली होती मी सगळ्यांची. इथे सह्या करा मात्र जाऊन. नाही मिळालं. प्रदीपजी निमिषा तावडे आहे का बघा. आहे आहे या या वरती या. आहे येते आता विचारतो. हां इथूनच विचारतो. येस येस हे लाव सुधीर लाव रे व्हिडिओ. प्रस्तुत चित्रपटातील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. या चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन करणं हा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणे किंवा तिचा प्रसार करणं हा आमचा हेतू नाही. सगळ्यांनी जरा प्रेक्षकांनी याकडे पडद्याकडे बघा. केवळ एक कलाकृती म्हणून पाहावे. कण कण कोई कनक कोई भनक कानो कान दिया. धन धन ये जो धनक ये जो खनक धरा छान लिया. अरे फिर भी जले ज्वाल दिया. क्षण क्षण मन को भेद तन को वेद सब उछाल दिया. कभी कभी दिखे कभी छुपे वो काल सा. कभी कभी हंसे कभी खसे एक जाल सा. टुक टुक ताके कभी झाके कोई लाल सा. मुड़ मुड़ मारे तन ताड़े वो अकाल सा. सदियों से ऐसा है ये बुखारे. बैठा है ये ऐसा रूखा सुखारे. आता जाए काकड़ पाथर आटा ये. पीता जाए भीषण भागो प्यासा रे. पग पग लगे कान भेद कान थक तकाए जिया. तम तम यम समान कापे प्राण हक पकाए हिया. अरे आओ ना तुम बाड़ चोगना है तुम्हेरे. अरे जाओ ना तुम बाड़
तन फिरा सर फिरा कहीं बाट में, दिन कहीं लड़ा कहीं गिरा किसी रात में, जो न था लिखा वो लिखा खुद हाथ में, कहीं ना थमा अब रमा मन ठाट में, जो भी दिन गया वो तो काला था, आने वाले में भी क्या उजाला था, उजली थी तो मेरी वासना, उसी से खुली मेरी आत्मा, दर दर घूम घाम धूल छान स्वर्ण ठान लिया, ओ चम चम आन बान राग तान मैंने ठान लिया, अरे आओ ना तुम बाड़ झोंकना है तुम्हें रे, अरे जाओ ना तुम बाड़ भोगना है तुम्हें रे। हॅलो हॅलो, किती जणांना भूत समजली बघा, 16 प्रकारची भूते. हां, आणि आता आणखीन एक गंमत आहे. मी प्रश्न विचारेन, विदिन अ सेकंड जे हात वर करतील त्यातल्या कोणालाही मी त्याने उत्तर पटकन उभं राहून द्यायचं आहे. एक 6 प्रश्न आहेत आणि त्यांना सुंदर बक्षीस आहेत. विचारू, करू सुरुवात? अरे हो की नाही? जोरात हो येऊ दे. हां, होय महाराजा. मंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? येस. काय काय मोठ्याने बोला. कोण बोललं? पहिलं कोण बोललं? हां या आनंदजी तावडे. नुसतं 43 नाही म्हणायचं, 1943. मंडळाचे दुसरा प्रश्न आहे, मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण? नावासकट सांगायचंय. मंडळाचे. हां बोला. थांबा हो. हां, त्याने हात वर केला तिथे. हां या. वर त्यांना माईक द्या ना, एक हातात एक माईक द्या. वर या. हा वर. मगाशी उत्तर दिलं आनंद तावडे, त्यांनी वरती यायचं स्टेजवर. नाही ते येत आहेत ना. मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण? उत्तर सांगू दे ना त्यांना. हा बोला. राव बहादूर रघुनाथराव तावडे. हां, चला तिसरा प्रश्न आहे. मंडळाचे माजी 3 अध्यक्षांची नावे सांगा. मंडळाच्या माजी 3 अध्यक्षांची नावं कोण सांगतंय? त्यांनी वर यायचं. मंडळाच्या तुमचं जाव ह्यांना पहिलं बक्षीस. पहिल्या नंबरचं. मंडळाचे माजी 3 अध्यक्षांची नावं सांगा. 3 अध्यक्षांची नावं. हा, कोणी नाही सांगू शकत. तुम्ही सांगाल? पुढे जाऊ. चला. नाही कोण सांगू शकत. तावडे कुळात किती आमदार झाले आणि त्यांची नावे काय? तावडे कुळात किती आमदार झाले, त्यांची नावे काय? हा सांगा ना. हा, विनोद तावडे 1. किती आमदार झाले असा आहे प्रश्न. एकटे विनोद तावडे नाही झाले, त्याच्या आधी पण आहेत. हां, विनोद तावडे हल्लीचे, त्याच्या आधीचे पण हवेत. नाही पास ऑन. सतीश तावडे यांच्या आधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी कोण होते? नाही, दुसरा येऊ दे. दुसऱ्या कुणाचा हात येऊ दे. या.
लवकर आहे लवकर आहे. वा, स्नेहा तावडेने उत्तर बरोबर दिले. मनोहर तावडे मोसमचे. तावडे अतिथी भवन, जा बक्षीस घे बक्षीस. तावडे अतिथी भवन आडिवरे या वास्तूचे लोकार्पण कधी झाले? तावडे ओरडून नाही द्यायचे, हात वर करायचा. आमचा आहे पाठ. तावडे अतिथी भवन आडिवरे या वास्तूचे लोकार्पण कधी झाले? कोण सांगेल? ये एका घरात 2 बक्षीस. नुसतं नको, तारीख सांग. ये 10 मे 2018 झालं. हां, हे बघा मंडळाचे माझे 3 अध्यक्षांची नावं बघा. राव बहादूर रघुनाथराव तावडे, ॲडव्होकेट मधुकर बाजीराव तावडे वाले, तुकाराम जयराम उर्फ बाबा तावडे आंबव, कृष्णराव लक्ष्मण तावडे वाले, व्यंकटेश श्रीधर तावडे वाडा, इंद्रनील जनार्दन तावडे खारेपाटण. तर ही अशी उत्तरं होती. आणि तावडे कुळात आमदार किती झाले? 3. जगन्नाथराव रामकृष्ण तावडे देवगड, नारायणराव तावडे राजापूर आणि विनोदजी तावडे कुणकवण. बस झालं. हां, आता आपले अध्यक्ष महोदय 2 शब्द सांगतील. बसलेल्याने उठायचं नाही आहे खुर्चीवरून. हा, आहे कोणी? आर्या अजित तावडे आहे का? मानस महेंद्र तावडे कोण देणार असेल का त्यांना बक्षीस? तरी त्यांनी यायचंय. त्यानंतर भुवन विकास पाटील आणि साक्षी संदीप तावडे. तिथूनच बोला सर. हॅलो, 1 मिनिट. या ठिकाणी 1 डिसेंबर 2014ला तावडे अतिथी भवनाचं भूमिपूजन केलं आणि 10 मे 2018ला लोकार्पण झालं. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे देणग्या आलेल्या होत्या आणि देणग्या आल्यामुळे ATG आणि 12A हा मोठा प्रश्न आपल्यासमोर होता आणि त्यामुळे 84 लाख रुपयाचं इन्कम टॅक्सचं नोटीस आलं होतं. त्याच्यातून सुटका करण्यासारखं काम बटालिया साहेबांनी केलं. हा बटालिया साहेबांचा इथे आम्ही जाहीर सत्कार करतो आहे की एक चार्टर्ड अकाउंटंट, नुसते चार्टर्ड अकाउंटंट नाही तर इन्कम टॅक्समध्ये अतिशय त्यांचं एक वेगळं स्पेशालिटी आहे. कुठल्याही प्रश्न सोडवण्याच्या बाबतीतलं बटालिया साहेबांची एक स्पेशालिटी आहे. मी त्यांचं या ठिकाणी सत्कार करतो. सत्कार राहिलेला आहे. भूषण तावडे या. भूषण तावडे ना, या वरती या. हां, भूषण तावडे ॲडव्होकेट झाल्याबद्दल आपण यांचा सत्कार करतो आहोत. सर भूषण तावडे ॲडव्होकेट झाल्याबद्दल. हां,
भूषण तावडे ॲडव्होकेट झाल्याबद्दल आपण यांचा सत्कार करतोय. मगाशी त्या जरा गोंधळ झाल्यामुळे थोडं राहिलं. आता साहेब आपल्याशी बोलतायत 2 मिनिटं. हॅलो. प्लीज कोणीही बोलू नका. 1 मिनिट. या बाजूला जे बोलत आहेत त्यांनी थांबायचं आहे. जे लोक डिनरला गेलेले आहेत, जेवणाला गेले आहेत, ते जाऊ देत. पण जेवढे सभागृहामध्ये आहेत त्या सभागृहामध्ये उभे आहेत त्यांनी आपण कृपया बसून घ्यायचं आहे. कार्यक्रमाचं शेवटचं सत्र आहे. प्लीज. या ठिकाणी आवाज येतोय. आम्ही तुमच्याकडे 365 दिवसामध्ये एकच दिवस घेतोय आणि त्या 1 दिवसामध्ये पण आपण संवाद साधला नाही तर एवढ्या लांबून येण्याचा काही अर्थ होणार नाही. म्हणून प्लीज जे लोक बाहेर आहेत त्यांना मी कार्यकारिणीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की आपण आसनं घ्या, सभागृहात या. आपल्याला माहिती आहे हे वर्ष 82 आहे. 1943 मध्ये स्थापन झालेले मंडळ राव बहादूर तावडे ब्रिटिशांच्या काळामध्ये डेप्युटी पोलीस कमिशनर होते. ते माझ्या घरातले. आणि त्यावेळेला या मंडळाची स्थापना झाली आणि ते स्थापना होण्याचं काम की आपले तावडे जे विखुरलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत, त्यांनी एकत्र यावं, एकमेकांच्या समस्या आपण संवाद करायचा आणि त्या माध्यमातून एक मंडळ ह्या महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं आहे हे मी सांगत नाही. परंतु जे मी मराठा महासंघ असू देत, अखिल भारतीय मराठा फेडरेशन असू देत, मराठा बिझनेस फोरम असू देत, या सर्वांमध्ये ऐका 1 मिनिट. या सर्वांमध्ये आपलं मंडळ हे वेगळं आहे. हा मी का म्हणतो की आपल्या मंडळामध्ये कोणीतरी चांगलं उच्च शिक्षित झालं, त्याला आपण मदत करतो, मंडळ त्याला मदत करतो. गेल्या वर्षी IIT फर्स्ट टाइम IIT जी मुलगी झाली तिला आपण परत फेडीच्या ह्याच्यावर आपण तिला मदत केली. MBBS असू देत किंवा इतर शिक्षणामध्ये आपण मदत करतो. आणि त्यामुळे निस्ता मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या कसा मोठा होईल, त्यांना कसे चांगले त्यांचं स्थिर स्थावरता होईल, ही भूमिका आपण तावडे मंडळ घेत आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जे विखुरलेले ग्रामीण भागामध्ये तावडे आहेत त्यांना आपण 500 रुपयात दर महिना पाठवतो. किती? 500. पहिलीपासून तर ग्रॅज्युएटपर्यंत संतोषजी, म्हणजे जवळजवळ वर्षाला 6,000 रुपये पाठवतो. ते जर बाळ शाळेत जात असेल आपल्या गावातून तालुका प्लेसमधून जर जिल्हा प्लेस करत असेल, किंबहुना त्याला एसटीच्या तिकीटला तेवढे पैसे मिळतात. त्यानंतर आम्ही असं म्हणालो की ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल त्या अडचणी मंडळाशी संवाद साधायचा आणि त्याला आपण मदत करायची. ही भूमिका शैक्षणिकदृष्ट्या आहे. त्यानंतर आपण असं म्हणालो की आरोग्याच्या दृष्टीने कोणी आजारी असेल, त्याला मोठं बिल देता येत नसेल, ती भूमिका सुद्धा आपण मंडळाने सातत्याने घेतलेली आहे आणि त्याला आपण मदत करतो. आणि त्या मदतीच्या मध्ये परत एकदा तावडे मनुष्य त्या ठिकाणी स्थिर उभा राहतो. ही दुसरी भूमिका आहे. आता आपल्याला माहिती आहे की तावडे अतिथी भवन जे आपण बांधलंय, आता तुम्हाला कल्पना नसेल, जे आर्किटेक्ट आहेत संतोष तावडे, हा असा आर्किटेक्ट तुम्हाला मिळणंच नाही. मी सांगत नाही, पण लंडनमध्ये जे सावंत म्हणून गेले स्थायिक झालेले आहेत, ते सिनियर आर्किटेक्ट आहेत, त्यांनी सांगितलं संतोष तू बांधलेलं जे काय वास्तू आहे ते तावड्यानं समजलं का? ती समजली का? अतिशय शनिवार वाडापेक्षा अतिशय सुंदर असं भव्य दिव्य असती वास्तू. त्या वास्तूला ऐतिहासिकाचं स्वरूप आहे. हे कोण सांगते? ब्रिटिशांमधला एक सावंत आर्किटेक्ट मोठा,
म्हणजे तावड्यांच्या ज्या वास्तुविशारदमध्ये असलेली कला, वास्तुविशारद सर्वच असतात, पण त्यांनी बांधलेली जी वास्तू आहे त्याला एक वेगळं महत्त्व आहे. हे मी सांगत नाही, जे उद्धव ठाकरे साहेब जाऊन आले, त्यानंतर वेगवेगळे लोक त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला तावडे अतिथी भवनाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. आता आपण 10 मे 2018 रोजी उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर आपली कुलदेवता महाकाली तिथे आहे, आडिवरेला आहे, आणि आवर्जून 1 वर्षामध्ये कुलदैवत सप्तकोटेश्वर, कुलदेवता महाकाली यांना दर्शनाला प्रत्येक वर्षाला जावं ही एक प्रथा असते. जर आपल्याला कुटुंबामध्ये सुख जर पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर परमेश्वराचं नामस्मरण आणि परमेश्वराचं आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलं की आपलं कुलदैवता महाकाली आहे, आणि म्हणून आम्ही भाषणावेळेला त्यावेळेला सांगितलं होतं की आपल्याला कुठे जावं लागतं सप्तकोटेच्या दर्शनाला? गोव्याला. तर त्या ठिकाणी सप्तकोटेश्वर या ठिकाणी पण असावा, आणि म्हणून आपण गेल्या वर्षी 10 मे 2024ला आपण उद्घाटन केलं मंदिराचं. इतकं सुंदर मंदिर ते बांधणार आहेत आर्किटेक्ट संतोषजी तावडे, त्याची कल्पनाच करता येणार नाही. सागाचं असं मंदिर तुमच्या आजूबाजूच्या सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगडमध्ये तुम्हाला असं दिसणारच नाही. असं सुंदर मंदिर त्या तावडे अतिथी भवनाला वाड्यावरच्या प्रपोर्शनेट असं सुंदर मंदिर असेल. आपल्याला माहिती आहे आपलं आडिवरे हे सागरी महामार्गाला लागून असल्यामुळे सौद्या भविष्यामध्ये सागरी महामार्ग हे भविष्यामध्ये काय होणार आहे? विस्तारित होणार आहे, त्याची रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या जमिनीची सुद्धा फार मोठी किंमत असणार आहे. हे एक भाग झालं. ते एक वास्तू आपण मंदिर मानतोय. त्याच्यानंतर आपल्या वाड्याच्या मागची जी 40 गुंठे जमीन आहे त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत? अद्ययावत असे सुंदरपैकी 10 किंवा 15 सूट तयार करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे एक खेड्या गावामध्ये बांधलेली ही वास्तू महिन्याभर बुक असेल याची कल्पना करता येईल का? तालुका प्लेस नाही आहे संतोषजी, जिल्हास्पर नाही आहे. एका खेडे गावामध्ये तावडे अतिथी भवन बांधलंय आणि ती वास्तू डिसेंबरमध्ये फुल होती. आणि उद्या सप्तकोटेश्वराचं मंदिर झालं की आपण मंदिरामध्ये कशासाठी जाणार? अभिषेक करायला जाणार, कौल घ्यायला जाणार, दर्शनाला जाणार. तर या तावडे अतिथी भवन आणि या मंदिराचा नुसतं एवढंच करून चालणार नाही, तर आम्ही एक तोफा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडीतल्या ज्या मोठ्या तोफा आहेत त्या ठिकाणी त्या तोफा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बसवणार आहोत. त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट संतोष तावडेंची आमचं बोलणं झालेलं आहे. त्या तोफा कुठे आहेत त्या तोफा इथे आणण्यासाठी गरज पडली तर कलेक्टरांची आम्ही परवानगी घेऊ. ते झाल्यानंतर शस्त्रास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे शस्त्रास्त्र होतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हे सगळं झालं, तोफा झालं, शस्त्रास्त्र झालं, मंदिर झालं, तर तावडे अतिथी भवनामध्ये आपल्याला एक दिवस सुद्धा खाली रूम बुकिंग करायला मिळणार नाही. म्हणजे एक सुद्धा तुम्हाला खाली राहणार नाही, एवढी परिस्थिती होणार आहे. कारण आजच्या घडीला तावडे जवळजवळ 4,000 पावणे 4,000 तावडे आमच्या वहीमध्ये नोंदणीमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मध्ये विखुरलेले असेल, जळगावमध्ये असू दे, कोल्हापूर असू देत, गोव्यामध्ये असू देत, पुण्यामध्ये असू देत, सर्व तावडे जे आहेत त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून तुम्हाला आनंदाची गोष्ट मी सांगितली की हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण झालं की तुम्हाला गोव्याला जायची गरज नाही. कुलदैवत आणि कुलदैवताचं दर्शन तुम्हाला आडिवऱ्यालाच घ्यावं लागेल. हे झालं आपलं सर्वांचं. आता आपलं वधूवर सूचक केंद्र जे आहे ते महाराष्ट्रातलं अग्रगण्य आहे. 57 वर्ष मंडळाला वधूवर सूचक केंद्राला झाली आणि जवळजवळ वधूवर मेळावे घेतो. आज आपण इथे घटस्फोटीत वधूरांसाठी मेळावा घेतला. त्या मेळाव्याला सुद्धा मला वाटतं चांगल्यापैकी प्रतिसाद लागला. जवळजवळ 100पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली होती. म्हणजे ज्या समाजामध्ये कोणी वंचित राहिलेलं आहे,
घटस्फोटीत राहिलेला, कुठल्याही कारणाने घटस्फोट होऊ दे, परंतु तो विवाहित व्हायला पाहिजे ही भूमिका सुद्धा तावडे मंडळाने घेतलेली आहे आणि त्याचं सुद्धा आपण चालू करतो. म्हणजे दर वर्षाला आपले 3 मोठे मेळावे होतात, ते सुद्धा आपण वेस्टर्न सबर्बन असू दे, शहर असू देत, इथे आम्ही होतो संतोषजी, इथे आम्ही मेळावा घेतो वधूवर सूचक केंद्राचा, आणि बोरिवलीला घेतो आणि ठाण्याला घेतो. या सगळ्यामध्ये आपल्याला कल्पना असेल जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त नोंदणी वर्षाची वधूवर सूचक केंद्राची होते. आता राहिला प्रश्न असा आहे, अडचणीचा आहे, की वधू या वरांपेक्षा कमी आहेत. याचं कारण काय असेल की जो आज महाराष्ट्राचा जो मुलांचा जन्माचा रेशो आहे तो रेशो 1,000च्या मागे 100 आणि मुली 1,000च्या मागे 50. समजलं, लक्षात आलं? म्हणजे मुली 30-35 आणि मुलगे 100. पूजा बरोबर आहे ना? आणि म्हणे 400 ते 400-500 वधू वर येतात, वधू बिचाऱ्या फक्त 60-70 असतात. त्यामुळे मोठी भेडसावणारी एक समस्या आपल्याला लग्नाच्या बाबतीत झालेली आहे. मी त्या दिवशी अखिल मराठा फेडरेशनमध्ये गेलो होतो, सगळ्यांनी आपलं कौतुक केलं. कौतुक माझं आपलं नाही, मंडळाचं केलंच, पण आर्किटेक्ट संतोष तावडे महासंमेलन झालं, त्यामुळे आर्किटेक्ट संतोष तावडे असेल, आमचे बिल्डर संतोष तावडे असेल, संतोष तावडे बिल्डर यांनी रत्नागिरी पिंजून काढला. सगळे जेवढे मराठे होते त्यांना एकत्रित करून मराठा महासंमेलन अतिशय सुंदर झालं. तिथे आपल्याला माहिती आहे की गोव्याचे माननीय मुख्यमंत्री आले होते, सन्माननीय नारायण राणे साहेब माजी मुख्यमंत्री आलेले होते, आणि त्यामुळे हे दोन्ही संतोष आर्किटेक्ट आणि संतोष आमचे इंजिनियर बिल्डर यांनी एक सुंदर काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मंडळाचं कौतुक मराठ्यांचा कुठलाही काम असू देत, आपण प्रत्येक वेळेला त्यांनी मोठी देणगी देतो. जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपण त्या ठिकाणी सोडवतो. आता मी सर्वांना विनंती करतो, आज या मेळाव्याचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं, की वैशिष्ट्य असं होतं की ज्याने आपल्या आयुष्यातली 45 वर्ष या मंडळासाठी वेचली. किती? 45 वर्ष. याची कल्पनाच करता येणार नाही. कुटुंबाला सगळेच वेळ देतात हो, तुमच्या व्यवसायाला सगळेच वेळ देतात, पण मंडळ, आणि म्हणून त्यांना 2 मुली आहेत आणि 3रं मूल म्हणजे तावडे मंडळ. त्यांनी कधी एक दिवस नाही, आज मी मंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून मी बघतोय तुम्ही कुठे आहात, मी मंडळात आहे. रविवार असू देत, सोमवार असू देत, कुठलाही वार असू देत, एवढी सेवा केल्यानंतर आम्ही म्हणालो त्यांना की भैया आता तुम्हाला आम्ही कुलभूषण पुरस्कार देतो. आपण काय करतो, जो तावडे म्हणून व्यक्ती आहे त्यांनी चांगलं काम केलेलं असेल त्याचा आपण कुलभूषण पुरस्कार देऊन आपण सन्मान करतो. आणि तावड्यांच्या व्यतिरिक्त जे लोक मराठा समाजाचे आहेत त्यांना मराठा गौरव पुरस्कार देऊन आपण त्याचं कौतुक करतो, त्याचा सत्कार करतो. यामध्ये त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी 24 पर्यंत मी पुरस्कार स्वीकारणार नाही. मग या स्नेहसंमेलनाला 1-2 महिने होते, आम्ही सर्वजण तिथे जमा झालो आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही हा सत्कार स्वीकारला नाही तर आम्ही सर्व मंडळाचे राजीनामे देणार. कारण एक लक्षात ठेवा, नैसर्गिकदृष्ट्या जो राबतो आहे, जो सातत्याने त्या संस्थेची काळजी घेतो आहे, आणि त्याच्या पाठीवर हात कधी मारणार आपण, कधी मारणार? आणि जर आपण नाही मारलं तर मनुष्य म्हणून आपण कशासाठी जन्माला आलो आहोत? काहीतरी लक्षात यायला पाहिजे, अरे आपण हा माणूस सातत्याने काम करतोय. कुटुंबाबरोबर ते प्रेमावहिनी असू देत, त्यांच्या 2 मुली आज लंडनमध्ये आहेत, त्या ज्यावेळेला होतात त्यावेळेला सुद्धा मंडळाचं जे काही काम असेल ते काम घरी घेऊन जायचं, कुटुंबाने ते काम करायचं आणि मंडळाच्या कार्यालयात पाठवायचं. ही गोष्ट सातत्याने करत असलेला माणूस, आज आपण त्यांना सांगितलं तुम्ही नाही जर पुरस्कार स्वीकारला तर आम्ही राजीनामा द्यावा. त्यावेळी त्यांनी 2 महिन्यापूर्वी त्यांनी कबूल केलं आणि आज त्यांचा त्या ठिकाणी कुलभूषण पुरस्कार देऊन आज त्यांचा गौरवण्यात आलेला आहे. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आद्य दैवत गणराया, कुलदैवत सप्तकोटेश्वर, कुलदेवता महाकालीला प्रार्थना करतो
सतीश भैयांना दीर्घ आहे निरोगी आयुष्य लाभोत, त्याच्या कुटुंबाला सगळ्यांना आपण लागोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि हां आणि मी या ठिकाणी थांबतो. नाही, एक मिनिट 9830 कोणाची गाडी असेल तर कृपया बाजूला घ्यावी. मागे गाड्या आहेत, त्यांना जायचं आहे. 9830 हॅलो 9830 गाडी जरा हलवा. ठीक आहे, मी आता फक्त तुमचं एकच मिनिट घेणार आहे. विनोदजी जेव्हा मिनिस्टर होते 14 मध्ये, हा, सांगते. तेव्हा ते मला म्हणाले होते, सतीश नांदेडमध्ये जा, तळणी गाव त्या आहे, इकडे. 200-400 तावडे आहेत. तुम्हाला खरं सांगू, हे स्पेशल आज प्रथमच तळणी गावातून आलेले आहेत. ते म्हणतात तुम्ही आमच्याकडे या. 200 तावड्यांची घरं आहेत, बरोबर का? 200 पेक्षा जास्त आहेत, जास्त 3000च्या वर तावडे आहेत तिकडे. ऑल आर शहाण्णवकुळी मराठाच आहेत. तर आपल्याला तिकडे घुसायचं आहे आता. सर तुम्ही हॅलो. अरेंज करा, भैया आपण ते जाऊ. साहेब हां हॅलो एक मिनिट हां एक तर त्यांचा ते स्पेशल नांदेडवरून फर्स्ट टाइम एमओ तावडे मंडळाचा भेटायला आले आहेत. त्यामुळे त्याचा आपण एक सत्कार करतोय. साहेब सत्कार. MH0409 FS 5161 कोणाची गाडी आहे जरा बाजूला करा. हे डॉक्टर आहेत आपले आणि त्यांना अर्जंट हॉस्पिटलमधून बोलावून आले. त्यानंतर MH08 BA 7977 आणि ही MHच आहे ना हे 9562 आणि 9830 ही डॉक्टर आहेत त्यांना अर्जंट हॉस्पिटलमधून बोलावून आले. या प्लीज या गाड्या जरा बाजूला करा. हा अजून एक आहे कार्यक्रम. स्नेहसंमेलन लकी ड्रॉ कुपन आहे. आम्हाला मिळालंच नाही कुपन. काढा काढा. आम्हाला कुपनच नाही मिळालं. मग कसं काय? आम्ही नाही मान्य करणार. हां या कुपन काढा. कार्ड नंबर सांगते ना मी. 5 नंबर 500 रुपये. 5 नंबर 500 रुपये बक्षीस. बघूया कुणाचा येतोय लकी नंबर. हा काढा काढा. एक एक काढा एकेकाने. हा बघूया लकी नंबर कुणाचा येतोय. 5वा नंबर 5 क्रमांकाचं बक्षीस 500 रुपये. हलवलंय. काढ पटकन. 053 053 कोणाचा नंबर आहे आहे का? कोण? 053 आहे का? अरे हात वर करा. या टाळ्या वाजवा. 5 नंबरचं बक्षीस गेलेलं आहे. आता 4था क्रमांक. किती नंबर? 4थ्या क्रमांकाला बक्षीस किती? प्रदीपजी 4थ्या क्रमांकाला बक्षीस 1000 रुपये. 4थ्या क्रमांकाला बक्षीस 1000 रुपये. हे पहा 5वं बक्षीस गेलेलं आहे. 500 रुपये बक्षीस मिळालं. ताईंना किती आनंद झालाय बघा. या वयात बक्षीस मिळणं खरोखर आनंद आहे. या वयात काय आपल्याला कुठे बक्षीस मिळत नाही. हां स्पर्धेमध्ये. हां पुढे 229 हां थांबा एक झालं. 229 आहे का कोण? ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. नंबर 5161 गाडी बाजूला काढा पटकन. आणि 9562
जा जा पटकन बाहेर काढा, त्या डॉक्टरांना बाहेर जायचंय. हा जरा तुम्ही मग या ना हॉस्पिटलमधून बोलावणं आलंय. 211. 211. हो त्याला सम्राटला, आपल्या सम्राटला जायचंय, त्याचं हॉस्पिटल म्हणून तातडीने बोलावणं आलंय. हां जाऊ दे ना. हां दुसऱ्याने काढा कोणीतरी. काल गेलं का काय? गेले नाही दोन्ही? 221 दोन्ही नाही गेले? नाही गेले. चला पुढे गंगाजळीत पुढे 2 नंबर 2000 रुपये. काय आलं नंबर? 261 आहे. कोण 261? सगळे 200 वाले. 200 दे. हे नंबर चुकीचे घातले वाटतं. चला आता पहिलं बक्षीस 2500 रुपये. 414 414 आहे का कोण? 414. उलट सुलट करू नका काय, नाही तर कोणतरी करेल. दोन्ही बाजूने आहे ना तो नंबर 414. नाही. चला 3 बक्षीस मंडळाकडेच. संपला विषय सगळे. हां चला जाता जाता आपल्यासाठी एक छान 4 ओळी ऐका सगळ्यांनी. आपल्या सावलीपासून आपणच शिकावे. आपल्या सावलीपासून आपणच शिकावे. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. आता त्या बाई कशा छान लहान झाल्या. बक्षीस घेतल्याबरोबर त्यांना केवढा आनंद मिळाला. शेवटी काय घेऊन जाणार आहोत? शेवटी काय घेऊन जाणार आहोत? सोबत. म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे, हृदयातून जपावे. सर्वांनी दरवर्षी स्नेहसंमेलनाला यावे, स्नेहसंमेलनाला यावे, वेळेवर यावे. राष्ट्रगीत घ्यायचंय. सगळ्यांनी उभे राहा. एक साथ खड़े होंगे. खड़े हो. जनगण मन अधिनायक जय हे. काय झालं? असं काय काय आहे? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. या ठिकाणी तावडे अतिथी भवन बांधलेले आमचे आर्किटेक्ट सन्माननीय अभिनंदनीय संतोष तावडे साहेब, याचं कौतुक साता समुद्रापलीकडे झालेलंच आहे. पण आज ते या ठिकाणी एवढ्या लांबून आले, त्या ठिकाणी मी गुच्छ आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी करतो. आणि देऊळसुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि त्यांनी या मंदिराच्या संदर्भामध्ये थोडं बोलावं. पूर्ण होऊ देत. परंतु मला माहिती आहे की ज्या वेळेला ह्याला वेळ लागतो त्यावेळेला त्याचे ते मंदिर अतिशय वेगळंच असेल याची कल्पना आहे आम्हाला. 1 मिनिट.
हॅलो, सर्वांनी जेवून जायचं आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये प्लीज. सगळ्या कार्यकर्त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आपला एक ग्रुप फोटो काढण्यात येणार आहे. कृपया स्टेजवर यावं. या स्नेहा ये, अनिल ये, अजय, धनश्री सुंदर काम करतात ते. या